फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेकडनं गोरगरीब नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। लाखो रुपये गुंतवलेल्या नागरिकांना आता पैसे परत मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सम्यक नागरी सहकारी पतसंस्था काही वर्षापूर्वी सुरू झाली होती। अनेक गोरगरीब नागरिकांनी आपल्या मेहनतीचे पैसे या पतसंस्थेत जमा केले। मात्र आता पतसंस्थेकडनं पैसे परत देण्याचा नकार दिला जात आहे। काही नागरिकांना खोटी पासबुक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे। यामुळे नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला चालकावर गुन्हा दाखल केला आहे। मात्र अजूनही अनेकांना न्याय मिळालेला नाही। 24 मार्चला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आणि लवकरात लवकर पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे। नगर माझे खाते विमलताई आठवले यांच्याकडे होते आणि माझ्या 4-5 वर्ष झाले ते खाते डेली यूजचे होतं महिन्याचे। आणि त्यानंतर माझे जे 85,000 माझेवाले आहेत त्यांच्याकडे, तर ते मी माझे एक खातं संपल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी मी ते 40,000 FD केले आणि लग्नासाठी मी मागितले तर मला ते मिळाले नाही। आम्हाला खूप त्रास होत आहे, त्यामुळे आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे। आणि हे 1-1 लाख 2-2 लाख रुपये आहे, पण त्या विमल आठवले आहेत त्या भीमटेकडीवर जातात, त्या म्हणजे एवढी असं वाटते की खूप सेवा करतात, पण एवढा घोटाळा करत आहेत त्या की आम्हाला असं वाटते की त्यांना काय करावं आणि काय नाही। आमचे म्हणजे मन असं दुखावलं जाते। खूप गरीब लोक आहेत आणि त्यांचे हे मन दुखावून ते पैसे आमचेवाली खात आहेत। याबद्दल आमची मन अटक करावे असं आम्हाला वाटतं। आता प्रश्न हा आहे की गोरगरीब जनतेला न्याय मिळेल का? पतसंस्थेतील फसवणूक प्रकरणाची चौकशी कधी आणि कशी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये मी भावाराव गोपाळ मिश्रा, आमची पतसंस्था आहे सम्यक नागरी सहकारी पतसंस्था। शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे, मेन शाखा। त्या शाखेमध्ये आम्ही 2099 मध्ये ते शाखा ओपन झाली, तेव्हापासून नियमित आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत। नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली मुदत म्हणजे RD मुदत ठेवत होतो। परंतु मधातल्या आता कोरोनाच्या काळानंतर एजंट मधुकररावजी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती, तिनं अवैध अशी वसुली केली आणि ते 2 वर्ष 3 वर्ष झाले ते बँक आम्हाला बरोबर पैसे देत नव्हते आणि बँक डबघाईला आली म्हणून ते बंद पडली। यानंतर आम्ही माननीय राजेश भाऊ वानखळे यांच्याकडे आलो, निमरुगर ते अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आलो। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांनी इथून आम्हाला आणून पोहोचवलं, साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्याने भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे। त्याच्या पुढे ते करतीलच, पण आम्हाला ते तिनं अवैध असे पुस्तकं छापले म्हणून आम्हाला असं वाटतं ते आमचे पैसे मिळावे, ते अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा। या संदर्भात आपण जे अध्यक्ष होते संजयजी शेंडे, वाडेकरजी, बसवनाथजी यांच्याकडे वारंवार आम्ही भेटी दिल्या। ते म्हणत होते 15 दिवस थांबा, 8 दिवस थांबा। आता परवा दिवशी सांगत होती की आताच तुमच्या आमचे बँके विकणार आहोत, विकल्यानंतर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार। आमच्या माहितीनुसार बँकेची जे किंमत आहे ते तेवढी येणार नाही। बँकेची जे आम्ही जेव्हा सभासद टोटल लावलं ते करोडोच्या घरात चाललेले आहे आणि ते बँक विकून तेवढे लोकांचे पैसे दिले जात नाही। म्हणून आम्हाला असं वाटते ते बँक विकूनही काही जुळवाजुळव होणार नाही। अंदाजे दिले आहेत किती लोक असू शकतात? सध्या आमच्याजवळ जे यादी आली आहे त्याच्यात जवळपास 100 लोकांची यादी आहे। अधिक भरपूर लोक आहेत ते येऊन नाही राहिले, त्यांनी मॅनेज केले आहे। काही लोक थांबा तुम्हाला काही दिवसांनी देतो असं होतं तसं त्या म्हणून येत नाही। आणि जे शिला आठवले नावाची कॅशियर आहे ते कधी कधी आमच्या महिलावर एजंटवर पैसे मागायला तर मारायला धावते, कुणाला धमकी देते। ग्राहका म्हणजे जे पुस्तकं आहेत पुस्तकं आमचे त्याने घेऊन घेतले, आमच्याजवळ पुरावा ठेवलेला नाही, कोणताच पुरावा म्हणून आमच्याजवळ काही ठेवला नाही। तुमच्याकडे पैसे देतो म्हणून असं आता 1 वर्ष होऊन गेलं, पुस्तकं त्यांच्याजवळ आहे। बँकेच्या आतमध्ये एकही पुस्तक नाही, फक्त फर्निचर पडलेलं आतमध्ये आहे। अशा फसवणुकीच्या घटना उघडकीस येणं चिंताजनक आहे। सरकार आणि प्रशासनाने यावर त्वरित पावलं उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे।
गोरगरीब जनतेला लवकरात लवकर न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.